पण आता मार्केटमध्ये असं काय आहे की रेसिड्यू फ्रीच एक्सपोर्ट होतं किंवा ऑर्गॅनिकच खूप जास्त प्रमाणात एक्सपोर्ट होतं. तर काय रिॲलिटी याची? सगळ्या कंट्रीजला रेसिड्यू फ्रीज पाहिजे की सर्व कंट्रीजला. कोणाला नकोय पेस्टिसाइडमुळे ते हानिकारक येतात सगळ्यांना कळतंय ते. आणि भारतात कुठलाच त्याला नियम नसल्यामुळे येतोय तो फवारतोच आहे. त्याचं प्रोडक्शन किटात लागलंय लगेच फवारलंय. किती फवारलं पाहिजे, काय लिमिट आहे, काय त्याचं शेड्यूल असलं पाहिजे, त्याचं पीएचआय किती असलं पाहिजे, हे याचं नॉलेज हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्याला काय पाहिजे की माझं चांगलं निघालं तर मला चांगला भाव मिळेल. एक्सपोर्टला तो माल टिकत नाही किंवा चालत नाही. कसा पूर्ण जगाची डिमांड ही रेसिड्यू फ्रीकडे वळत आहे. म्हणजे युरोप US वगैरे सारख्या देशांमध्ये तर रेसिड्यू फ्रीज लागतंय. पण त्यांनी त्यांचं रेसिड्यूचं लिमिट किती हे ऑलरेडी आपल्या गव्हर्नमेंटला अपडेटेड त्या वर्षाचे नॉर्म्स पाठवलेले असतात. पण तुम्ही एक्सपोर्ट करण्याच्या आधी गव्हर्नमेंट अप्रूव्हल लॅबोरेटरीज आहे तिथे जाऊन त्याची लॅब टेस्ट करायची. मग ते आधीच सांगतात तुमचं चालणार आहे की नाही जमणार की रिजेक्ट होऊ शकतं. म्हणजे बऱ्याचदा अशी पण चर्चा ऐकलेली की तिकडे जाऊन कंटेनर रिजेक्ट होत आले, मग ते परत आणावे लागले, माल फेकावा लागला, मग ते फेकायचे पण पैसे द्यायला लागतात त्यांना. मग तुमचं कसं होतं की युरोपला पोहोचायला 40 दिवस लागतात कंटेनरला. 40 दिवसात त्याची एजिक प्रोसेस होणारच आहे. मग त्याच्यामध्ये जो रेसिड्यूचं प्रमाण आहे ते पण कमी जास्त होणारच आहे. म्हणून इथे ॲग्री ग्रॅज्युएटला मला मोटिवेट करायचं की तुम्ही या टेक्निकल एक्सपर्ट आहे. मला शेतीचं काय कळतंय, मी शेतीत कधी पाय ठेवलेला नाही. म्हणून मला त्या नॉर्म्स बद्दल शिकण्यासाठी मला लोक हायर करायला लागतात, ॲग्री ग्रॅज्युएट हायर करायला लागतात. एक्सपोर्ट कंपनीत तुम्ही जॉब शोधण्यापेक्षा एक्सपोर्टरचा प्रॉब्लेम जर तुम्ही सॉर्ट आउट करून दिलाय, तुम्ही स्वतः काय नाही एक्सपोर्ट करू शकता. मार्केट ऑलरेडी तुम्हालाच शोधतंय.